तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। चिकोडी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर लोकायुक्त धाड। 12,000 लाच घेताना प्रदूषण नियंत्रण अधिकारी व कॉम्प्युटर ऑपरेटर रंगेहात जाळ्यात सापडले। चिकोडी शहरातील कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकून 12,000 रुपये लाच स्वीकारणाऱ्या महिला अधिकारी व एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडलं। याबद्दल अधिक माहिती अशी की पेट्रोल पंपाला NOC देण्यासाठी 12,000 रुपयांची लाच देण्याची मागणी या अधिकाऱ्यांनी केली होती। याविषयी लोकायुक्त अधिकाऱ्यांना मिळालेल्या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांनी कार्यालयावर छापा टाकून पैसे स्वीकारत असताना अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवलं। लाच घेत असताना पर्यावरण प्रदूषण नियंत्रण अधिकारी शोभा पोळ व कॉम्प्युटर ऑपरेटर प्रवीण दोडमणी यांना लोकायुक्त पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। या दोघांनी सागर दोडमणी यांच्याकडून लाच मागितली होती। याविषयी सागर दोडमणी यांनी लोकायुक्त कार्यालयाला तक्रार दिली होती। त्यानंतर लोकायुक्त पथकाने सदर कारवाई केली। या कारवाईत लोकायुक्त DYSP BS पाटील व इन्स्पेक्टर SH होसमणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।